आमदार सुरेश धस समर्थक सतीश भोसलेने आणखी एकाला किडनॅप करून मारहाण केले। पीडित वाघ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे। सदर व्हिडिओ आज शुक्रवार दिनांक 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सर्वत्र व्हायरल झाला आहे। मस्साजोगचे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या वाल्मिक कराडचे कांड समोर आल्यानंतर आता बीड जिल्ह्यात पुन्हा आमदार सुरेश धस यांचे समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याचे पुन्हा एकदा कांड समोर आले आहे। आता या खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे। तो किती क्रूर आहे याची माहिती समोर आली असून एका व्यक्तीला नग्न करून त्याच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकून बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे। पीडित व्यक्तीने स्वतः समोर येत याची व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली आहे। शिरूर कासार तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोके हा आमदार सुरेश धस यांचा समर्थक आहे। एक एक कारनामे त्याचे समोर येत आहेत। कालच त्याने बावी येथील एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर पैशाचे बंडल फेकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर आज शुक्रवारी पुन्हा बीड त्याने केलेल्या या कृत्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न त्या खोक्याने केला असल्याचे दिसून येत आहे। आता खोक्याच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे। खोक्या उर्फ सतीश भोसले याने एका व्यक्तीला नग्न करून मारहाण केले। तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहरखेड गावचे पोकलँड ऑपरेटर कैलास वाघ आहे। खुद्द त्याने व्हिडिओच्या माध्यमातून ते कसे मारहाण करण्यात आले हे सर्व त्याने सांगितले आहे। त्यामुळे आमदार सुरेश धस समर्थक सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। सुरेश धसचे माणसं होते, जीव मारायचा प्रयत्न केला, त्याने जीव मारला नाही आणि डबल त्यांनी मला मारहाण केली, माझे पाय मोडले, सगळं केलं बरं का, आणि डबल त्यांनी मला जीव मारलं होतं। मग सुरेश धसचे माणसं होते, मला ते माहित नव्हतं, मला ते अजिबात माहिती नव्हतं। हे शर्ट आहे माझ्या अंगात, हा माझा पॅन्ट बी आहे, हे तुम्ही ध्यान ठेवा। आणि सुरेश धस मग मला जीव मारायचं चाललं असतं, मी त्यांच्या कामावर गेलो, मला माझे पैसे बुडवले आणि डबल मी पैसे मागितले तर मला त्यांनी इथून मला तुझ्यामध्ये यायचं नाही, तुमच्या मशीनवर मला यायचं नाही, आणि डबल ते म्हणे तुला मशीन घ्यावंच लागतं। मग त्याने मला इथून गावातून सनी किडनॅप करून दिलं आणि डबल ती दाशी मारहाण केली।